गौतमी पाटील सिंहगड पोलीस स्टेशनला येण्याची शक्यता। चारचाकी गाडीच्या अपघात प्रकरणी पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर याआधी गौतमीशी कोणताही संपर्क झाला नव्हता। नांदेडमध्ये आज आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा। इतर कोणत्याही जातीला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी मागणी। आदिवासींच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी मोर्चाचं आयोजन। किनवटचे भाजपा आमदार भीमराव केराम यांची माहिती। आनंदाचा शिधा योजना बंद होण्याची शक्यता। यंदाच्या दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा वाटपासाठी निधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला नसल्याचं सूत्रांची माहिती। तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून सूचना न मिळाल्यानं निधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला नसल्याची माहिती। पुणे पोलिसांची गुंड निलेश घायवळच्या घरावर छापेमारीमध्ये घायवळच्या कोथरूडमधल्या घरामध्ये बंदुकीच्या गोळ्यांसह 7 बारे तसंच विविध जमिनीसंदर्भात कागदपत्र सापडली। मराठवाड्यामधील पवनचक्की प्रकल्पासंदर्भातील फाईल्स पोलिसांनी जप्त केल्या। राज्यात पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती, मात्र प्राध्यापकांच्या 12,000पेक्षा जास्त जागा रिक्त। अनेक प्राध्यापक पीएचडी नेट सेट असूनही पदापासून वंचित। 5 वर्षांमध्ये केवळ 2088 पदांची भरती, तर 12,527 जागा रिक्त। नवी मुंबई विमानतळावर ऑक्टोबर अखेरीस तिकीट विक्री। नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून परवाना। मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर ऑक्टोबरच्या अखेरीस तिकिटांची विक्री होणार। पनवेल चिपळूण दरम्यान 24 विशेष गाड्या धावणार। दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेचा निर्णय। प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मार्गावरून 30 अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्यात येणार। भिवंडीवाडा रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची ठेकेदारांवर खैरात। विधिमंडळामध्ये ब्लॅकलिस्ट केलेल्या जिजाऊ कन्स्ट्रक्शनला 150 कोटींचे दुरुस्तीचं काम, तर कोटींचा खर्च करूनही रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य कायम असल्यानं स्थानिक संतप्त। कल्याणपूरमध्ये सराईत गुंड्यांची भाईगिरी। सराईत गुंड दिनेश लंकेची हॉटेल चालकाला मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। आरोपीच्या विरोधात कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल।